श्री स्वामी समर्थ। तर तुम्हाला माहीत आहे का नवग्रहांच्या ज्या राशी असतात त्या कोणत्या असतात, तसेच आपल्याला तुमच्या ज्या राशीनुसार ग्रहही असतात, तर ते ग्रही तुमच्या राशीनुसार ग्रह कोणते असतात तर तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे। आता ज्योतिषशास्त्रात ग्रहांना अतिशय खूप चांगलं महत्त्व आणि स्थान आहे। ग्रहांच्या स्थितीवरूनच आपल्याला आपली कुंडली ठरत असती, तर व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा खूप चांगला वाईट परिणाम होऊ शकतो। त्यामुळेच ग्रह शांतीचे उपाय केले जातात। तसेच आपल्या राशीनुसार देखील भविष्यातील घटनांचे ज्योतिषशास्त्र केले जाते। प्रत्येक राशीचा असा एक ग्रह असतो, त्यामुळे तुमच्या राशीचा ग्रह कोणता आहे हे जाणून घेऊन तो सध्या कोणत्या स्थितीत आहे ते तुम्हाला समजू शकते। त्यामुळे तुमच्या भविष्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये असणार आहे। तर तुमच्या राशीनुसार ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, तसेच शनी, राहू आणि केतू हे प्रमुख नवग्रह प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हे असतात। आता त्यांचे स्थान जर योग्य ठिकाणी असेल तर त्या व्यक्तीला त्याचा लाभ होत असतो। मात्र ग्रह जर योग्य स्थानी नसतील तर त्याचा अतिशय वाईट परिणाम त्या व्यक्तीला भोगावा लागतो किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर येत असतो। त्यामुळेच आपण काय म्हणतो, ग्रहांची शांती करायची असती, ग्रह शांती करायची असती। ग्रहांच्या हालचाली ह्या शक्यतो आपली स्थिती, आपले नशीब, व्यक्तिमत्व आणि भविष्यातील घटनांना आकार देत असतात असे मानले जाते। तसेच प्रत्येक राशीचा एक असा ग्रह असतो, तर ग्रह आपल्या कुंडलीत कोणत्या स्थानी आहे हे जर तुम्हाला समजले तर तुमच्या आयुष्यातील जे आयुष्यात ज्या समस्या आहे त्यावरती तुम्ही काहीतरी असा तोडगा किंवा मार्ग काढू शकतात। तर ते कोणते, तुमच्या राशींचा ग्रह कोणता आहे तर सगळ्यात तुमची रास जर सूर्य असेल तर तुमची सूर्यग्रहाच्या राशी ज्या आहे तर त्या म्हणजे मेष आणि सिंह यांचा ग्रह सूर्य आहे, मेष आणि सिंह राशींचा। त्यानंतर चंद्रग्रह यांचा राशी हा कर्क आहे। त्यानंतर मंगळ जो ग्रह आहे तर त्यांच्या राशी आहेत मेष आणि वृश्चिक। त्यानंतर तुमचा जर बुध ग्रह असेल तर त्यांचा रास जी आहे तर ती आहे मिथुन आणि कन्या यांचा ग्रह बुध आहे। तसेच धनु आणि मीन यांचा ग्रह गुरु आहे। तसेच वृषभ आणि तुळ यांचा ग्रह शुक्र आहे आणि मकर आणि कुंभ यांचा ग्रह शनी आहे।